नमस्कार. आज आहे 10 नोव्हेंबर आणि मी नाश्त्यासाठी केले होते आलू पराठे. विहान डब्यात घेऊन गेला. त्याच्यानंतर मी माझं आवरून देवाची पूजा करून घेतली, तुळशीला पाणी घेतलं आणि इशितला झोपायच्या आधी जेवणाची तयारी करून ठेवली होती आणि त्याला झोपवलं होतं. तर म्हटलं आपण भाजी फोडणीला करून घेऊया. गवारीची भाजी आणि चवळीची भाजी मी करणार होती, पण ती फोडणीला टाकायच्या आधीच इशित उठला होता. त्याच्यामुळे त्याला घेऊन भाजी आमटी करायला सुरुवात केली. तर हे असंच सुरू असतं. आपल्याला असं वाटतं थोडा अजून वेळ झोपावा, पण तसं काही होत नाही. थोड्याशा आवाजाने का होईना ही मुलं उठूनच बसतात. तर इथे माझी चवळीची भाजी, गवारीची भाजी आणि आमटी असं तयार होतं. त्यानंतर जेवण वगैरे आटपल्यावर आम्ही दादाला घ्यायला खाली गेलो होतो स्कूलमधून, पण दादाला त्याच्या मित्रांबरोबर पुढेच जायचं होतं. त्याच्यानंतर आवरून संध्याकाळी इथे दोघांसाठी भेळ केली होती, ती खाल्ली आणि जग इकडचं तिकडे झालं तरी अभ्यास हा झालाच पाहिजे. त्याच्यामुळे छोटू बसला होता अभ्यासाला. त्याला आपण विचारायचं ट्रक कुठे आहे, बस कुठे आहे, मग तो एक आपल्याला दाखवणार. आणि त्यानंतर आवरून झाल्यावर ही झोपताना दोघांची अशीच मस्ती सुरू असते रोज. तर भेटू लवकरच, तोपर्यंत बाय बाय.